audio jungle. पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक माडोकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, मी नालासोपारा परिसरामध्ये आहे आणि नालासोपारा परिसरामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सुखसुविधेसाठी कार्यतत्पर असलेले या ठिकाणचे आमदार म्हणजे सन्माननीय राजन नाईक साहेब, आणि या ठिकाणी उपस्थित आहे सेंटर पार्क। आणि सेंटर पार्कमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन आहे, मी थोडक्यात त्यांना सरांना विचार, सर या ठिकाणी आज रस्त्याचं भूमिपूजन आहे, कशा पद्धतीचं? पावसात या रस्त्यावरती प्रचंड पाणी साचतं, शाळा वगैरे आहे, त्यांना त्रास होतो, म्हणून या रस्त्याची हाईट वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। त्यानिमित्ताने महापालिकेने टेंडर काढलं आणि आज त्या कामाचं भूमिपूजन केलं। नजीकच्या काळामध्ये ते काम पूर्ण होईल असा मला विश्वास, चांगल्या प्रकारे चांगल्या प्रतीचं काम इथे होईल। या इथल्या लोकांना, इथे सिनियर सिटीजन आमचे सगळे आहेत, त्या सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला बसायला गार्डन वगैरे चांगली गार्डन पाहिजे। त्या गार्डनमध्ये कायमच असे मेले भरत गेले तर ह्या लोक बसणार कुठे सिनियर सिटीजन? त्यासाठी नजीकच्या काळामध्ये ही गार्डन अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला गार्डन करायची आहे। हा इथे एक ईस्ट अँड वेस्ट ब्रिज पुढे जो जातो, इथल्या लोकांना वेस्टला यायचं असेल तर 1-1 तास लागतात, तो ईस्ट अँड वेस्ट ब्रिज पण आपण नजीकच्या काळामध्ये करणार आहोत। इथे पाण्याचा आहे, आपण अमृत योजना टप्पा 2 पाण्याची लाईन टाकून इथे चांगल्या प्रकारे पाणी कसं येईल ते बघणार आहोत। आणि पावसामध्ये ह्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी पाणी भरतं, बरोबर आहे, कारण इथे जो सर्वे केला त्याच्यात बशीसारखा आकार आहे। परंतु आपण त्यासाठी एक मार्ग काढला की शहरात कुठेच पाणी भरू नये, म्हणून जिथे ह्या खाडीला हे नाले मिळतात तिथे मॅनग्रोव्ज आहेत, ते सर्व प्रकारच्या कायदेशीर परवानग्या घेऊन सर्व प्रकारच्या नियमाच्या अधीन राहून ती मॅनग्रोव्ज काढायचा आमचा प्रयत्न आहे, ते शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे पाणीचा निचरा जो होतो, 3-3 दिवस पाऊस गेल्यानंतरही 2-2-3 दिवस पाणी राहतो, ते राहणार नाही, ताबडतोब निचरा त्याचा होईल या दृष्टीने प्रयत्न करतो। आणि निरी आणि IITचा जो अहवाल आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी की पावसात या वसई तालुक्यामध्ये पाणी भरूच नये अशा प्रकारे आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते काम करू। म्हणजे आता नुसतं नालासोपारात नव्हे तर अखंड वसई विरारमध्ये रस्त्याची पण दुरवस्था आहे, त्या संदर्भात काय तुमचं असं पाऊल असेल? असं आहे की आपल्यालाही स्वतःला माहिती आहे, जनतेला माहिती आहे की गेल्या 6 महिन्यापासून पावसाळा चालू आहे आणि आजही कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशीपासून आज कार्तिकी एकादशी आहे। आज कार्तिकी एकादशीलाही पाऊस पडत आहे, त्यामुळे पाऊस ज्या वेळेला थांबेल त्या वेळेपासून खड्डे बुजवण्याचं काम या संपूर्ण महापालिका क्षेत्रात चांगल्या प्रतीचं काम या संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये निश्चितपणे होईल। धन्यवाद साहेब। आता आपण जाणून घेतलं सरांच्या माध्यमातून की या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्याला आले असताना या ठिकाणी प्रत्येक नागरिकांची ज्या असुविधा आहे त्या असुविधेवरती सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोललेलं आहे। रस्त्याची दुर्व्यवस्था आहे, रस्त्याची दुर्व्यवस्था सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यावर सरांनी या ठिकाणी जे आमदार आहेत राजन नाईक त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्षरित्या बोलून सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।